नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये। आज आपण 13 फेब्रुवारी 2025च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक पहिला, बेंगळुरू येथील एरो इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? राजनाथ सिंह यांच्या हस्ते। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, आशियातील सर्वात मोठ्या द्वैवार्षिक हवाई प्रदर्शन आणि विमानचालन प्रदर्शनाची नवीनतम आवृत्ती एरो इंडिया 2025 कर्नाटकातील बेंगळुरू येथील यलहंका येथील हवाई दल स्टेशन येथे आयोजित केली जाईल। एरो इंडियाची 15वी आवृत्ती 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित केली। एरो इंडिया शोची पहिली आवृत्ती 1996मध्ये आणि शेवटची 14वी आवृत्ती 2023मध्ये त्याच ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। एरो इंडिया भारताच्या एरोस्पेस आणि संरक्षण क्षमतांमध्ये झालेल्या वाढीचे प्रदर्शन करेल। 15व्या एरो इंडियाची थीम आहे द रनवे टू अ बिलियन ऑपॉर्च्युनिटीज आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, वर्ल्ड पल्सेस डे कधी साजरा करण्यात येतो? 10 फेब्रुवारीला। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी जागतिक डाळी दिन साजरा केला जातो। 2018मध्ये संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतपणे घोषित केला, जो डाळीचे महत्त्व आणि पौष्टिक मूल्य अधोरेखित करतो। वर्ल्ड पल्सेस डेची थीम आहे पोषण आणि कृषी जैव विल्हेवाटीत महत्त्वपूर्ण भूमिका मांडते। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या देशाने WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? अर्जेंटिना। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष मायली यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे। याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची सूत्रे हाती घेताच 21 दिवसात WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। प्रश्न क्रमांक चौथा, बिमस्टेक यूथ समिट 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? गुजरात येथे। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, पहिली बिमस्टेक बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन युवा शिखर परिषद 7 ते 11 फेब्रुवारी 2025 दरम्यान गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित करण्यात आली होती। पहिल्या बिमस्टेक युवा शिखर परिषदेची थीम आहे इंट्रा बिमस्टेक एक्सचेंजसाठी युवक एक पूल। प्रश्न क्रमांक 5, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित शर्मा कितवा फलंदाज ठरला आहे? दुसरा। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा आहे। रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात 338 षटकार मारले आहेत। विक्रमाच्या शीर्षस्थानी पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आहे, ज्याने 369 डावांमध्ये 351 षटकार मारले आहेत। रोहित शर्माने वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेलला मागे टाकून हा विक्रम केला आहे। प्रश्न क्रमांक 6, बार्डी वेव्हर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? बेल्जियम। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, बेल्जियमचे पंतप्रधान होणारे पहिले राष्ट्रवादी फ्लँडर्स नेते। 3 फेब्रुवारी 2025 रोजी ब्रुसेल्समधील राजवाड्यात झालेल्या एका समारंभात राजा फिलिप यांनी कन्झर्व्हेटिव्ह राजकीय नेते बार्ट डी वेव्हर यांना बेल्जियमचे पंतप्रधान म्हणून शपथ दिली। 2019-20 मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 7 पक्षाच्या युतीला 493 दिवस लागलेल्या अलेक्झांडर डी क्रू यांच्याकडून बार्ट डी वेव्हर पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारत आहेत। प्रश्न क्रमांक 7, भारतीय नौदलाचा द्वैवार्षिक कॅपस्टोन थिएटर लेव्हल ऑपरेशनल एक्सरसाइज ट्रॉपेक सध्या कुठे सुरू आहे? हिंद महासागर क्षेत्रात। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, भारतीय नौदलाचा द्वैवार्षिक कॅपस्टोन थिएटर लेव्हल ऑपरेशनल एक्सरसाइज ट्रॉपेक सध्या जानेवारी ते मार्च या कालावधीत हिंद महासागर क्षेत्रात सुरू आहे, ज्यामध्ये अंदाजे 65 भारतीय नौदलाची जहाजे, 9 पाणबुड्या आणि विविध प्रकारच्या 80हून अधिक विमानांचा समावेश आहे। प्रश्न क्रमांक 8, कोणते राज्य 24 फेब्रुवारी 2025 रोजी जगातील सर्वात मोठे झुमर नृत्य प्रदर्शन आयोजित करण्यासाठी तयार आहे? आसाम राज्य। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, 24 फेब्रुवारी रोजी गुवाहाटीतील सरू सजाई येथील इंदिरा गांधी ॲथलेटिक्स स्टेडियममध्ये होणाऱ्या या भव्य झुमर नृत्यासाठी 7000हून अधिक कलाकारांसह जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे। जगातील सर्वात मोठे झुमर नृत्य प्रदर्शन आयोजित करण्यासाठी तयार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे महत्त्व आणखी वाढेल। प्रश्न क्रमांक 9, ऑपरेशन डेव्हिल हार्ट कोणत्या देशात सुरू करण्यात आले आहे?
बांगलादेश. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, देशभरातील हिंसाचार आणि तोडफोड रोखण्यासाठी शनिवारी रात्री सुरू केलेल्या ऑपरेशन डेव्हिल हंट. प्रश्न क्रमांक 10, कॅनरा बँकेचे नवे मुख्य अर्थतज्ज्ञ कोण बनले आहेत? डॉक्टर माधवन कुट्टीजी. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, कॅनरा बँकेने जानेवारी 2025 पासून मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून डॉक्टर माधवन कुट्टीजी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. डॉक्टर माधवन कुट्टी यांच्या आर्थिक संशोधन विभागाच्या प्रमुखपदी असल्याने कॅनरा बँकेचे उद्दिष्ट बाजारपेठेतील आपले अंतर्दृष्टी बळकट करणे आणि विकसित होत असलेल्या वित्तीय क्षेत्रात वाढीचा मार्ग सुरू ठेवणे आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.